हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आता वाजलेले आहेत 5:45 आणि एवढ्या लवकर मी आंघोळ करून रेडी झाली आहे कारण आज आम्हाला जायचं आहे आदमापूरला बाळूमामाच्या दर्शनासाठी. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर गाईज मी घालत आहे हा ब्ल्यू वाला ड्रेस आणि आता मी फटाफट रेडी होणार आहे. तर गाईज मी रेडी झाली आहे. मेकअप आम्ही तिथे जाऊन करणार आहोत कारण इथून खूप जास्त उशीर होतो जायला. तिथेपर्यंत मेकअप नाही टिकत म्हणून नॉर्मल केला आणि आता वाजलेले आहेत 6:40 आणि आता आम्ही निघतोय. मम्मी काय म्हणलीस गा? काय म्हणलीस? चहावाले भैया चहा आहे का? चहावाले आहेत तर चहा असेल की त्यांच्याकडे. दिसले नाही का मला. गाईज आता आम्ही पहिला स्टॉप घेतलाय कारण आमची मावशी यायची राहिली आहे. आता तिची वाट बघत आम्ही इथं बायपासला थांबलोय. सो तोपर्यंत आता आम्ही इथं चहा वगैरे पिणार आहोत. चलो गर्ल्स, प्यायचं चहा. एकाच्या हातावर टाकायला लागले की सगळेच आले गाईज. हो का सगळेच बाई तो हात धुवून मामीच्या साडीवर चहा सांडला. गाईज आम्ही चहा नाही पिला तर आम्ही आमच्यासाठी वेफर्स घेतले आहेत खाण्यासाठी. तर गाईज अर्धा तास झाले आम्ही इथे थांबलो आहे आमची मावशीची वाट बघत. पण आणखीन सुद्धा माझ्या मावशीचा कुठे आता पत्ता नाहीये. 8 वाजलेले आहेत आम्हाला इथं तुळजापूरच्या बायपासला. कधी जायचंय रे मला तुला? गाईज माझी मावशी नाही आली तिकडे म्हणून आम्ही थेट तिच्या घरी आलेलो आहे. हे आहे बघा तिचं किती सुंदर घर. चला आपण वरी जाऊया बघू तरी काय करते माझी मावशी. किती सुंदर झुला लावलाय. खूप दिवसानंतर आलीये मी. समोर बघा काहीच नाहीये. पडलं की डायरेक्ट थेट खाली जायचं. विषयच खोल. देवदर्शन कमी आणि फॅमिली मीटअप जास्त वाटतोय मला. गर्ल्स फॉलो मी. गाईज तर ही आहे माझी टोळी, आमची सिस्टर्स टोळी आहे. आता आम्ही आलो आहे आमच्या मावशीच्या कोर्टावर. तुम्हाला दाखवते मी. हे बघू शकता कारण इथे लागलेले आहेत खूप सारे पेरू असं आम्हाला समजलंय. तर चलो इथे तुम्ही बघू शकता गाईज किती सारे गुरं आहेत गोठ्यामध्ये. गाईज हे बघू शकता एवढे सारे मला पेरू सापडलेले आहेत आणि हे खूप गोड आहेत. आपण गाडीमध्ये बसल्या बसल्या खाऊया. चला गाईज हो का इकडे चोरी चालू आहे. काय चोरी करायला? चिक्कू पिकलेला आहे का? जेवण बघा कसं दिलंय हातावर. काहीच आणलं नाही खायला म्हणून डायरेक्ट हातावर घ्यायचं भाकर आणि घरची एकदम मस्त. तर गाईज आमचं जेवण झालं आहे आणि आम्ही सगळं घरूनच जेवण बनवून आलेलो होतो. सकाळपासून आम्ही आता जेवण केलं. एवढी जास्त भूक लागली होती ना आम्हाला. आणि आम्हाला इथे मस्त चिक्कूचं झाड भेटलं. याच्या खाली बसून आम्ही आज जेवण केलंय. तर आणखी आता आम्ही आहोत मिरज जवळ, म्हणजे आम्ही मिरज जवळ आलेलो आहोत. तर गाईज आता आम्ही निघतो आहे आदमापूरसाठी. तर गाईज आम्ही आदमापूरमध्ये पोहोचलेलो आहे आणि आम्ही रेडी पण झालोय आणि आता जातोय मंदिराकडे दर्शनासाठी. घेतोय आम्ही नारळ हार देवासाठी. तर गाईज आता आम्ही दर्शनासाठी चाललोय आणि अजिबातच गर्दी नाही. नुसतं पळतीवर दर्शन घेतो म्हणजे आज अजिबातच गर्दी नाही. इथे चालू आहे यांची सगळ्यांची शॉपिंग. देवाचे कपूर वगैरे घेत आहे तिकडे. गाईज मी आता इथं कॉईन चिटकते. जर माझी इच्छा पूर्ण होणार असेल तर नक्की चिटकेल. बघूया चिटकतो का माझा कॉईन. भंडारो कमी पडू नाही चिटकतच नाही. गेल्या वेळेस पण नाही चिटकत. तर गाईज आमचं खूप मस्त दर्शन झालं आहे आणि आता इथून आम्ही जातो आहे मेतकी गावाला. सो तिथं पण दर्शन करायचंय. तर चला इकडे बघा कसे माकड बसलेले आहेत. आत्ता माझ्या समोरून वरी गेलो. आम्ही आता आलो आहे मेतकी गावाला. आम्हाला इथं पण दर्शन करायचे आहेत. आम्ही गाडी पार्क केली आहे तिकडे आणि आता दर्शनासाठी निघालोय. गाईज हे मंदिर आदमापूर पासून जवळच आहे, म्हणजे 10 किलोमीटर असेल फक्त. तर गाईज आमचं बाळूमामांचं दर्शन झालं आहे आणि आता आम्ही थांबलो आहे जेवण करण्यासाठी. कारण जे आम्ही सकाळी म्हणजे दुपारी जेवण केलं होतं त्याच्यावर आम्ही काहीच नव्हतं खाल्लं. तर आता आम्ही जेवण करण्यासाठी थांबलोय. चेहरा कसा झालाय बघा माझा. एक तर भंडारा लावलाय आणि हे ट्रॅव्हलिंग करून करून माझं आता डोकं लय दुखायला लागलंय. तुला कसं वाटतंय रे? हो का छोटासा आमच्यासोबत आला दीदीचा मुलगा. कसं वाटतंय तुला? चांगलं वाटते मला. चांगलं वाटतंय तुला? चला गाईज आधी जेवण करूया कारण लई जास्तच भूक लागली आता. आणि हे आमचं हॉटेल बघा, डायनिंग पण मस्त आहे बाहेर. गाईज आमचं जेवण झालं आहे आणि आता आम्ही निघतोय कोल्हापूरसाठी. तिथे पण महालक्ष्मीचे दर्शन करायचे आहेत. खूप लेट झाला. टाइम किती झालाय? तुझ्याकडे फोन होता म्हणून मी विचारलं टाइम किती झालाय म्हणून. तर गाईज 7-8 वाजलेले आहेत. एवढा टाइम झालाय आम्हाला. आता आम्ही जाणार आहोत कोल्हापूरला. तर चला जाऊया. आणि आजचा प्रवास तर खूप छान झाला. मला तर लई मज्जा आली कारण सगळी फॅमिली होती सोबत, त्याच्यामुळे मला छान वाटलं. फक्त हिच्यामुळं मला जरा इरिटेट होतं. ही
तर गाईज कोल्हापूरमध्ये आलेलो आहे. पाठीमागे तुम्ही बघू शकता महालक्ष्मी मंदिर आहे. स्वतः फटाफट आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत. तिच्या तिकडे सगळेजण घेतात ओटीचं सामान. चला बघूया काय काय घेतात. गाईज ओटीचं सामान घेतलं आहे. चला आपण दर्शन करूया. अजिबातच गर्दी नाहीये आज कुठे, तर चला. गाईज इकडे साड्या बघतायत मम्मी त्याने. मामी, मम्मी, मावशी. ही माझी मामी आहे, हिची आणि हिची मम्मी आहे. ओके गाईज आमचं दर्शन झालं आहे आणि बाहेरचं सगळं सुमसाम झालंय बघू शकता. पण दर्शन आमचं खूप मस्त झालंय. हो ना ग मम्मी. हे बघा माझी मम्मी किती छान दिसतीये. सकाळपासून नाही दाखवलं आज मी व्लॉग मध्ये मम्मीला. गाईज इथं दागिन्यांचा सेल लागलाय. सो चला बघूया. बघू शकतो किती सुंदर सुंदर ज्वेलरी आहे. मम्मी घेऊन दे की काही तर. काय घ्यायचं सांग. काय पण घेऊन दे. हे घेऊन देऊ. तर मित्रांनो आमचं दर्शन एकदम मस्त झालं आहे. व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भरभरून प्रेम द्या आणि इथून पुढे मी कंटिन्यू व्लॉग बनवणार आहे. तर या व्लॉगला खूप सारा प्रेम द्या. भेटूया अशाच एका नवीन व्लॉग मध्ये. बाय बाय.